नमस्कार. आपलं नाव, गाव आणि एकूण टोटल क्षेत्र सांगा. माझं नाव विशाल नामदेव थेटे, राहणार गिरणारे, तालुका जिल्हा नाशिक. हे माझं 1 एकरचं क्षेत्र आहे. याच्यात 1000 झाडांची मी लागवड केलेली आहे. अशा प्रकारे लागवड केलेली आहे. तर खाली मी बेसल डोसला बायोगिन, बायोलेट आणि TBS टाकलेलं आहे. त्याच्यात रासायनिक खतांमध्ये 10-26 टाकलेलं आहे आणि बेसल डोस टाकला अशा प्रकारे. आता आपल्याला मेजर जे आपण जे प्रॉडक्ट वापरले सांगलीचे श्री समर्थ ॲग्रोटेक, हो. याचे जे आता तुम्ही प्रॉडक्टचे नाव सांगितले, हम्म. आता महत्त्वाचा विषय असा होतो का आपल्या गिरणारी भागामध्ये भोपळ्याचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जायचं, पण गेले 4-2 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात डम्पिंगचा किंवा आपला मराठीमध्ये मरचा जो प्रॉब्लेम आहे हो. तो होत होता. आता साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा साधारणतः झालेला आहे 1.5-2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. 1.5-2 महिन्याचा प्लॉट झाला. कारण आम्ही आता मागे जे बघायचं होतं साधारणतः वेल मांडपावर गेला का लगेच डम्पिंग स्टार्ट होणार. काहीतरी हो. 4-2 झाडं 4-2 म्हणता 4-2 म्हणतो वर जाईपर्यंत बऱ्यापैकी प्लॉट 50%च्या आसपास ऑफ होऊन जायचं डायरेक्ट. हो. आता तुम्ही जे श्री समर्थ ॲग्रोटेक सांगलीची जी प्रॉडक्टची नावं घेतली, तुम्ही TBS वापरलं, त्याच्यामध्ये ट्रायकोसुडो बॅसिलस होतं, हो. त्याच्यानंतर बायोलिफ्ट, त्याच्यात आजेट बॅक्टेरिया, PHB, इतर न्यूट्रिशन, त्याच्यानंतर सिलिकॉनचे बॅक्टेरिया, मायक्रोरायझा, हो. हे सगळ्याचा जे एकत्र जे वापर केला त्याचा आतापर्यंत तुम्हाला काय रिझल्ट वाटला नेमका कंपनीच्या? अत्यंत भारी रिझल्ट वाटलेला आहे. आतापर्यंत एकही झाडाची मर झालेली नाही. मस्त ग्रोथ घेतलेली आहे झाडांनी. तुम्ही बघू शकता झाडाला कळी लागलेली आहे, फुलं लागलेली आहे. अशा प्रकारे हा तुम्ही बघितलं. आणि पानाचं सुद्धा आकार तुमचा अगदी म्हणजे ग्रामीण भागात म्हटलं, ग्रामीण शब्द आपलं सुपासारखा, तर हो. सुपासारखं पाणी आणि निरोगी. शेजारीचं आपण जर बघाल तर गंगापूर जे धरण आहे अगदी बांधालाच खेटून त्यांच्या गंगापूर धरण आहे. इथलं वातावरण जे आहे ते समशीतोष्ण नाही. दिवसा काही प्रमाणात तापमान, रात्रीची थंडी, पण तापमान जे समशीतोष्ण नाही, इथं वातावरण एकदम या पद्धतीने चांगलं आहे. आणि वर जे तुम्ही म्हटले आपलं वर जे तुम्ही प्रोक्लीन आणि TBSचा जो वापर केला, हो. तर वर जे बुरशीजन्य आम्ही बघतोय आता पानांवर, तरी बुरशीजन्य रोगांच्या बाबत हे हो. दोन्ही जे प्रॉडक्ट आहेत त्याचं आपलं जे प्रोक्लीन आहे त्याच्यामध्ये बॅसिलस सबस्टिल आणि सुडोमोनस हे 2 बॅक्टेरिया एकत्र दिलेले आहेत. त्या सुडोमोनसचे आपल्या बॅसिलसचे 4 स्पेसीस दिलेले आहे हा. आणि सुडोमोनस एक, आणि TBS ट्रायकोसुडो बॅसिलस याचं जे एकत्रित तुम्ही जो वापर केला, हो. तर त्याचे एक बुरशीजन्य रोग जे म्हणून कसं तुम्हाला पानांवर किंवा आता जे कळ्या दिसत आहे, बरोबर. तर याच्यावर बुरशीजन्य रोगांना किती प्रमाणात अटकाव झाला आणि कसा रिझल्ट वाटला तुम्हाला? याच्यात बुरशीजन्य पानांना म्हणजे थंडी असल्यामुळे बुरशी किंवा आपण त्याला भुरी म्हणतो, हे आलेलं नाही आहे. अत्यंत म्हणजे एवढ्या थंडीच्या याच्यात एवढा जबरदस्त प्लॉट तुम्ही बघू शकता. मस्त झालेला आहे. खरोखर एकदम मस्त काम केलेलं आहे जे तुम्ही सांगता. आता तुम्ही इतर जे शेतकरी तुमच्या आपल्या या परिसरातले जे भोपळा करणारे, तर त्यांना काय सांगू इच्छिता का बाबा हे तुम्ही एक जे साईतोरकडे तुमचं त्यांची चर्चा झाली हो. का आपल्याला या असं भोपळ्याचा प्लॉट करायचा आहे, पण मी जर मला बाबा मरचा प्रॉब्लेम खूप येतो, मग करू का नको, इथपासून सुरुवात झालेली होती तुमची मला वाटतं. हे खरं तर आम्हाला लावायची होती काकडी, परंतु आमचे मित्र साई तोरकड हे आले आणि यांनी सांगितले की आमच्या भरोशावर भोपळा लावा. त्यांच्या भरोशावर खरोखर भोपळा लावला आणि त्यांच्यानुसारच ट्रीटमेंट चालू होती. अशा प्रकारे प्लॉट झाला. आता इथपर्यंत आहे. आता इथून पुढंच आता आपले श्री समर्थ ॲग्रोटेक सांगलीचे जे पाटील सर आहेत ते बी आलेले आपल्यासोबत आहेत इथं, ते बी आता त्यांनी सांगितलं इथपर्यंत त्यांचं आपण फोनवर वगैरे संभाषणाद्वारे जसं शेड्यूल तसं वापरलं. आता त्यांचं म्हणणं आहे की इथून खरं आता चॅलेंजिंग सुरू होतंय, हो, कारण आता फळं challenge लागलेली. बरोबर आहे. तर इथून पुढं आता तुम्ही त्या पद्धतीनं हे आता आपण पहिला व्हिडिओ काढलेला आहे, याच्यानंतर अजून 15-20 दिवसांना अजून आपण 2-3 वेळा तुम्हाला फॉलोअप देणारच आहोत. ओके ओके ओके. तर ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.